विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाज पद्धतीवर नाराजी व्यक्त झाली आहे। अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केल्यानंतर आजपासून अधिवेशन नियमानुसार सुरू होणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। 10 फेब्रुवारी रोजी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये सर्व पक्षीय सदस्यांनी नियमानुसार कामकाज होत नाहीये आणि त्या संदर्भात आपली नाराजी व्यक्त केली होती। सभागृहात येणाऱ्या असंख्य लक्षवेधी ठराविक सदस्यांचं गैरवर्तन यावरून नाराजी वर्तवली असल्याची सुद्धा माहिती मिळते। तसंच विधिमंडळाच्या परिसरामध्ये अभ्यागतांना दिलं जाणारं भरमसाठ पासेस आणि त्यामुळे होणारी गर्दी यावर नियंत्रण ठेवण्यात येत असलेलं अपयश यासारख्या असंख्य मुद्द्यांवरून ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। तर कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणार आहोत। कृष्णा, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राहुल नार्वेकर यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त झालेली आहे। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये का अधिकचे अपडेट्स आहेत? केवळ विरोधकांनीच ही नाराजी व्यक्त केलेली आहे असं नाही, तर सत्ताधारी पक्षातून काही वरिष्ठ मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी देखील कामकाजच्या पद्धतीवर ही नाराजी व्यक्त केलेली आहे। आणि खास करून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाज पद्धतीवरून ही नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। कारण जे कामकाज नियमानुसार होणं गरजेचं आहे आणि जे प्रायोरिटीने जे कामकाज होणं गरजेचं आहे त्याला महत्त्व न देता प्रामुख्यानं जास्तीत जास्त लक्षवेधींची संख्या वाढवणे, त्याच्यावरच जास्त चर्चा करणे आणि इतर महत्त्वाचं कामकाज मात्र बाजूला ठेवणे अशा प्रकारावरून त्यांच्या ही नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बऱ्याच वेळा मंत्री सभागृहात उपस्थित नसतात तरी देखील कामकाज तशाच पद्धतीने चालवलं जातं। 293चा प्रस्तावावर सर्व विषय क्लब करून एकत्रच उत्तर दिलं जातं। अंतिम आठवड्यावर पुरेशी चर्चा होत नाही। अशा प्रकारचे विविध प्रश्न हे विरोधकांकडून व्यक्त केले गेले आणि त्याचबरोबर या संदर्भात जे नियमानुसार कामकाज एका ठराविक वेळेनुसार होणं गरजेचं आहे त्याला त्यामध्ये होत नसल्याची नाराजी काही वरिष्ठ मंत्र्यांनी देखील व्यक्त केली, काही मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात आपली नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे आजपासून होणाऱ्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नियमानुसार कामकाज होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।